नमस्कार. मी नित्यानंद भिसे. हिंदुस्तान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा अथवा नामविस्ताराचा याची मागणी शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं हे नामकरण करावं अशी ही मागणी आहे. या मागणीला स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनीही पाठिंबा दिलेला आहे. स्थानिक नागरिकांनी याला पाठिंबा दिलेला आहे. परंतु परवाच्या दिवशी काही बोटावर मोजण्या इतके पुरोगामी अचानक समोर आले आणि त्यांनी या नामांतराला विरोध केला. त्यांना शिवाजी विद्यापीठ हेच नाव त्यांना अपेक्षित आहे. महाराजांचं सन्मानपूर्वक नाव घेण्यास त्यांना आक्षेप आहे. हा आक्षेप का आहे? बरे, यांचा विरोध किती आहे, केवढा मोठा आहे, किती परिणामकारक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामकरण करण्याचा मागणी करणाऱ्यांना किती मोठा पाठिंबा आहे, हा सर्व माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र छत्तीसगड राज्याचे संघटक सुनील गणवतजी आणि अखिल हिंदू सकल हिंदू समाजाचे कोल्हापूर जिल्ह्याचे संघटक अभिजित पाटील साहेब. नमस्कार. हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत आहे. सुनीलजी, पहिला तुम्हाला प्रश्न असा विचारावासा वाटतोय की तुमची ही जी मागणी आहे, शिवाजी विद्यापीठाचं नामांतरण करावं, नामविस्तार करावं, सरकारच्या पातळीवरती तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे? नमस्कार. सर्वप्रथम तर मी हिंदुस्तान पोस्ट या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की शिवप्रेमींच्या, गडप्रेमींच्या, हिंदुत्वनिष्ठांच्या मनातला एक महत्वाचा विषय आज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण हाती घेतलेला आहे. खरं पाहता खूप दिवसापासून ही गोष्ट मनाला खटकत होती. ज्यावेळी मी कोल्हापूरला यायचो त्यावेळेस येताना विद्यापीठाचं नाव वाचायचं होतं शिवाजी विद्यापीठ. शिवाजी म्हणजे कोणी व्यक्ती होता का? शिवाजी म्हणजे कोणाचा मुलगा, कोणाचा काहीतरी घरातला असल्यासारखं आहे का? अशा प्रकारे महाराजांचं नाव एकेरी असणं हे अपमानकारक आहे, महाराजांचा अनादर करणार आहे. आणि असं असताना सुद्धा गेल्या अनेक वर्षात या कोल्हापूरमध्ये ज्या ज्या सत्ता या ठिकाणी आल्या, कधी कुठल्या काळी पुरोगाम्यांचं वर्चस्व कदाचित असेल या ठिकाणी, परंतु असं असताना 60-65 वर्षामध्ये या एकाही पुरोगाम्याला, सेक्युलरवाद्याला आणि तथाकथित स्वतःला जे शिवप्रेमी म्हणतायत ही मंडळी पुरोगामी, जे आता या ठिकाणी मोर्चा निघणार आणि नामविस्ताराची मागणी केल्यावरती बाहेर आलेले आहेत, या सगळ्यांना मला सांगावंसं वाटतं की इतके दिवस तुम्हाला हा अवमान का नाही वाटला या ठिकाणी? आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये बुद्धिभेद करून, शब्दच्छल करून आजही असं म्हटलं जातं की जर शिवाजी विद्यापीठ हे नाव बदललं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे विद्यापीठ नाव दिलं तर त्या ठिकाणी लघुरूप येईल, शॉर्टकट येईल. बुद्धिभेद काय करतात? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनेचं जसं CST झालंय, या ठिकाणचं एक छत्रपती शाहू महाराजांचं इन्स्टिट्यूट त्याचं नाव सायबर झालंय, CPR झालंय. परंतु मला या ठिकाणी सांगायचं की हा लोकांच्या, शिवप्रेमींच्या, जनमानसाच्या मनात नसलेला विचार तुम्ही घालताय आणि असं होईल असं दिवास्वप्न तुम्हाला पडतं याच्यामध्ये. त्यामुळे आम्हाला सांगावंसं वाटतं की आमचे राजे हे अभिषेक्त राजे होते. 2-2 वेळा त्यांनी शिवराज्याभिषेक केलेला होता आणि छत्रपती ही त्यांना पदवी मिळालेली होती. ही काही सामान्य व्यक्तीला मिळालेली पदवी नाहीये. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनाही मिळालेली पदवी आहे. साधा एखादा डॉक्टर जरी असेल तरी त्याला 20-25 वर्ष डॉक्टर ही पदवी मिळण्यासाठी लागतात. एखादा वकील असेल त्याला सुद्धा एवढा कालावधी लागतो. यांनी अख्खं उभं आयुष्य या हिंदवी स्वराज्यासाठी समर्पित केलं. ज्यांच्या नावासमोर छत्रपती काढण्याची हिंमत त्या काळात कोणामध्ये, मोगलांमध्ये नव्हती. असं असताना त्यांचं छत्रपती ही पदवी काढून टाकणं, केवळ एकेरी उल्लेख घेणं आणि त्या ठिकाणी आपलं स्वतःच तुंतुन वाजवणं हे पुरोगाम्यांचे खेळ आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातलंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातले, देशभरातले हिंदू शिवप्रेमी एकवटलेले आहेत आणि त्यांनी आता ठाणपणे सांगितलेलं आहे की शिवाजी विद्यापीठ नव्हे, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ. आणि निश्चितपणे या संदर्भातले मागणी करण्यासाठी 17 मार्चला हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावरती उतरतील
आणि छत्रपतींच्या सन्मानासाठी हिंदू सर्व मैदानामध्ये अशी घोषणा करून त्या ठिकाणी सर्वजण एकत्र येत आहेत. एक विषय असा मांडतो मी पुन्हा एकदा तुम्हाला. 1965 सालात थोडस घेऊन जातो. ही शिवाजी विद्यापीठ असं नाव देण्याची विचार हा 1965 साली आला. त्यावेळेच्या राज्यकर्त्यांची ही मानसिकता होती का, तुम्हाला असं वाटतंय का? एकतर 1962 SR तावडे प्राचार्य त्यांच्या अंतर्गत एक कमिटी बसली होती. या कमिटीमध्ये विशेष काय नित्यानंदजी, या कमिटीचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कमिटी. आणि या कमिटीची घोषणा झाल्यानंतर काही पुरोगामी विचारांचे मंडळी त्याच्यामध्ये होते आणि ते असणारच साहजिक आहे. त्या काळात त्यांचं काम होतं, सरकार त्यांच्या विचारांचं होतं. 62 माननीय यशवंतरावजी चव्हाण असतील, कोणी आणखी बाकीचे सगळे मंडळी असतील, तत्कालीन घेतलेला निर्णय असू शकतो. याचा अर्थ असा नाही की तो निर्णय कायमस्वरूपीच असला पाहिजे, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. आज औरंगाबादचं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे, उस्मानाबादचं धाराशिव झालेलं आहे, सीएसटीचं छत्रपती शिवाजी टर्मिनस झालेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हवाई अड्डा झालेला आहे. हे जर बदल होऊ शकतात तर या ठिकाणी या पुरोगाम्यांना आवडं कशाचं आहे? तुम्ही एरवी सांगता ना आम्ही पुरोगामी विचारांचं आहे, मग पुरोगामी विचाराचा अर्थच असा असतो की होणारे बदल हे स्वीकारणं. तुम्हाला बदल का नाही स्वीकारले जात आहेत? बदल स्वीकारले जात नाही त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहे की यांना आमच्या महाराजांचा स्वाभिमान सन्मान वाढवायचा नाहीये. यांचं एक षडयंत्र आहे की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ न म्हणण्यामागं, केवळ शिवाजी विद्यापीठ हा एकेरी उल्लेख करण्यामागं यांना छत्रपती या शब्दालाच विरोध करायचा आहे. फक्त दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे दात वेगळे आहेत. ही यांची जुनी खोड आहे आणि ती मोडून काढण्याचं आता हिंदुत्वाने ठरवलंय. त्यामुळे यापुढे शिवाजी विद्यापीठ नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे चालणार आणि तेच असणार आहे. त्यामुळं 62 काय झालं या गोष्टीचा कोणी विचार करू नये. 2025 आलंय, युग बदललंय, जमाना बदललाय, विचार बदललेत, शिवप्रेम शंभूप्रेम निर्माण झालेलं आहे आणि त्या सगळ्या युवकांची मागणी आता आहे की हिंदवी स्वराज्यासारखंच छत्रपती शिवाजी महाराजांचं मान वाढवणारं, सन्मान वाढवणारं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे पूर्ण नाव दिलं गेलं पाहिजे. सुनीलजी, तुम्ही सांगा की आता विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेतलेली आहे, सहभाग घेतलेला आहे. आता विद्यापीठात काय स्थिती आहे त्यांची, काय विद्यापीठाकडून विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना, विद्यापीठ आणि या सगळ्या गोष्टी हे सगळे घटक याकडे कसं पाहताय? नाही, एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की सर्वसामान्य विद्यार्थी जे शिवछत्रप्रेमी आहेत, शिवछत्रपती प्रेमी आहेत, यांच्या मनात कुठलंही राजकारण नाही. आता ह्या पुरोगाम्यांनी काहीतरी एक राजकारण सुरू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थी संघटना याच्यामधल्या काही बोटावर मोजणे इतक्या 2-3 मंडळी असतील त्याच्यामधले, त्यांनी सिनेटमध्ये याच्यामध्ये पत्रक भिरकावून दिली आणि मग एक प्रस्ताव दिला, हा त्यांच्याकडचा भाग आहे. पण आज अन्य सर्व हिंदुत्वादी संघटना, अन्य सर्व विद्यार्थी संघटना या एकत्रितपणे येऊन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ या दृष्टिकोनातून मागणी करतायत. 17 मार्चला दुपारी 3 वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होणाऱ्या मोर्चात ते सगळे सहभागी होणार. महत्वाचा मुद्दा म्हणजे आज आम्ही विद्यार्थ्यांना भेटताना अनेक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे साईन पिटिशन आपण केलेली आहे की तुमचं म्हणणं काय. हजारो विद्यार्थ्यांनी सह्या केल्या, सहभाग नोंदवला त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस या पुरोगाम्यांनी त्यांची वळवळ सुरू केली, त्यांनी आपले मतं मांडायला सुरुवात केली, त्यावेळेस काल त्यांची भाषा काय, या पुरोगाम्यांची एरवी संविधानातही बोलतात, शांततेने काम करतो म्हणतात, अहिंसावादी आहे असं म्हणतात. याच पुरोगाम्यातल्या काही मंडळींनी, ज्या हिंदुत्ववाद्यांनी छत्रपती नाव द्यावं, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ म्हणावं अशी रास्त मागणी केली आहे, अशा शिवप्रेमींना ठोकून काढण्याची भाषा केली आहे. हे कुठल्या तत्वात बसतं, कुठल्या संविधानात बसतं? एरवी हे सगळे हिंदुत्ववाद्यांच्या नावाने ओरड करत असतात, आज ठोकण्याची भाषा केली आहे. खरं तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पोलिसांनी आणि प्रशासनाने सोमोटो कारवाई केली पाहिजे. आज सरळ सरळ तुम्ही धमक्या या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, या बैठकांच्या माध्यमातून देताय, याला कोणी जुमानत नाही, लक्षात घ्या. पण अशा प्रकारची भाषा स्वतःला पुरोगामी म्हणवणारे, स्वतः एरवी शांततेच्या भाषा करणाऱ्या मंडळींना शोभत नाही या ठिकाणी. त्यांनी सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. आणि कालच सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांना प्रति आवाहन पण दिलेलं आहे, हिंमत असेल तर तुम्ही या, कोण कोणाला ठोकता हे पाहू त्याच्यामध्ये, हिंदुत्वाद्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये. त्यामुळं प्रश्न हा
कोण कोणाला ठोकता यायचा नाहीये. प्रश्न हा तात्विक भूमिकेचा आहे, प्रश्न हा बौद्धिक भूमिकेचा आहे. आज सर्वच ठिकाणी छत्रपती आहे. आज या ठिकाणीचे माननीय महाशय मुळीक जे आहेत त्यांना नुसतं मुळीक म्हटलं, वसंतराव म्हटलं किंवा वसंत म्हटलं तर चालणार आहे का त्याच्यामध्ये? त्यांच्या नावाला सुद्धा माननीय लावावं असा त्यांचा आग्रह असतो. पण अखंड ज्यांनी आमचं आयुष्य वाहिलेलं आहे त्या छत्रपतींच्या नावासमोर छत्रपती लावायला वावडं काय तुम्हाला? तर हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. त्यामुळं विरोधासाठी विरोध करून बुद्धिभेद करण्याच्या काम करणाऱ्या मंडळींना कोणी जुमानणार नाही. त्या दिवशी मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या संख्येच्या माध्यमातून उत्तर देतील सगळे. विद्यापीठासमोर आत्ताच बॅनर लावल्याची माहिती आहे, ही खरी आहे का? या संदर्भात तर उत्स्फूर्तपणे सगळ्या गोष्टी चालू आहेत. ज्यावेळेस या पुरोगाम्यांनी आवाहन केलं त्यावेळेस काही विद्यार्थी संघटना, नवीन युवक सेनेचे काही विद्यार्थी त्या विद्यापीठाच्या समोर जवळजवळ 25x2 असा एक मोठा बॅनर लावला. त्याच्यावर लिहिलेलं होतं श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ. समोर विद्यार्थी बसले आणि ज्यांनी आवाहन केलंय त्यांना सांगितलं की आम्ही या ठिकाणी बसलोय, या तुम्ही. कोण ठोकण्याची भाषा करतोय? या तुम्ही, या ठिकाणी आम्ही आहोत. विद्यार्थी संघटना उत्स्फूर्तपणे हे सगळं करायला लागलेले आहेत. अर्थात हा मुद्दा वेगळ्या दिशेने जाण्याचा प्रश्न नाहीये. आज ज्याप्रमाणे तुम्ही बोलताय त्याला उत्तर देणारी मंडळी आहेत, तात्विक पद्धतीने हे काम करून घेणारे मंडळी आहेत, शासकीय प्रशासकीय स्तरावर सुद्धा या संदर्भातल्या कृती चालू आहेत. आणि ज्या लोकप्रतिनिधींनी लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतायत त्यांनी स्वतः या सर्व मागण्यांना समर्थन दिलेलं आहे. उलट यांचा यांनी निषेध केलाय. म्हणजे या ठिकाणी गांभीर्य काय बघा की जे छत्रपती पदवी लावा हे मागणी करतायत अशा लोकप्रतिनिधींचा यांनी निषेध केलाय. म्हणजे ही औरंगजेबाची पिलावळ आहे का, हा प्रश्न या ठिकाणी पडतोय. बरोबर सुनीलजी, बरोबर आहे. ठोकण्याची भाषा, हिंसेची भाषा करणं हे योग्य नाही. आणि तुम्ही पण बोलत आहात की तात्विक आणि वैचारिक पातळीवरती हा विषय हाताळला पाहिजे, हे बरोबर. सुनीलजी, 17 तारखेला मोर्चा होणार आहे. या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आणि कोण कोण याच्यामध्ये सहभागी होणार आहे? या संदर्भात मला वाटतं अभिजितची पण जोडलेले, त्यांची भूमिका मगाशी तुम्हाला काय विचारायचं ते हे करता येईल. हो, अभिजितजी तुम्ही सांगा की या मोर्चा संदर्भात थोडी अधिकची माहिती द्या. कोण कोण सहभागी होणार आहे? नक्कीच सर, या मोर्चामध्ये तमाम जे शिवप्रेमी आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातील असतील, आजूबाजूच्या खेडेगावातील असतील आणि सांगली जिल्हा असेल, कोकण, ह्या बेळगाव जिल्हा आहे, म्हणजे सर्व हिंदू प्रेमी आणि शिवप्रेमी यामध्ये एकवट झालेले आपल्याला दिसून येतील आणि सर्वजण मोर्चामध्ये सामील होतील. म्हणजे ह्यामध्ये काही संप्रदाय असतील, सनातन संस्था तर आहेत, श्री संप्रदाय आहे, इस्कॉन आहे, शिवप्रतिष्ठान आहे, वारकरी संप्रदाय, म्हणजे अशा धार्मिक स्वरूपात पण याला माहोल यायला लागला की छत्रपतींनी फक्त स्वराज्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या, तर यामध्ये धार्मिक गोष्टी पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात छत्रपतींनी केलेल्या आहेत. या पद्धतीने असं दिसून येईल की नेते मंडळी, तर या नेते मंडळी आता तसं बघायला गेलं तर स्थानिक जे आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, तर हे सगळेच ह्यात सामील होणार आहेत. आता अधिवेशन, तिकडं अधिवेशन काळ आहे, तरी पण अधिवेशन काळामध्ये पण त्यांनी आम्हाला सांगितलेलं की या मोर्चामध्ये आम्ही प्रामुख्याने समाविष्ट होत आहोत आणि आमचा पूर्ण सगळ्या स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमचा पूर्ण पाठिंबा आहे. कारण अशी ही गोष्ट आहे की छत्रपतींना डावलण्याची ही जी प्रवृत्ती जागी झालेली आहे, तर ह्या प्रवृत्तीला तर खेचलंच पाहिजे, त्यात काही वादच नाही. आणि या प्रवृत्तीकडे जास्त करून लक्ष न दिलेलं बरं, कारण ठराविक पिलावळी आहेत, त्या पिलावळींकडे लक्ष न देता छत्रपतींचं जे कार्य आहे अशा पिलावळी थांबवू शकत नाहीत. आणि भले भले मोठे आक्रमण झाली तरी पण छत्रपतींचं नाव आजही 350 वर्षानंतर आपण अभिमानानं, म्हणजे एक ऊर्जा जागृत होण्याचं नाव आहे ते. आणि हे अखंडितपणे आपल्याला जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हे अखंडितपणे नाव आपण आपल्या सर्व हिंदू प्रेमी असतील किंवा शिवप्रेमी असतील यांच्या मुखातून अखंडितपणे चालूच असणार आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं यामध्ये तालीम संस्था असतील, व्यापारी संघटना असेल, तर सगळ्यांनी हे खुलं आव्हान दिलेलं आहे की 2 ते 3 तास छत्रपतींसाठी आम्ही काढत आहोत आणि सर्व इथला व्यवसाय असेल, दुकानं असतील किंवा आमचं कामधंदा असेल, हे आम्ही थांबवून सर्व ताकदीनिशी आम्ही ह्यात उतरत आहोत की जेणेकरून शासनाला पण ही जी जाग आली पाहिजे की तात्काळ ज्या वेळेला इकडनं हा लाखोंचा मोर्चा निघेल त्याच वेळेला शासनाकडून असं घोषित झालं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे आम्ही घोषित करत आहोत.
अशा पद्धतीचा हा मोर्चा निघणार आहे आणि अशा पद्धतीचं पूर्ण सपोर्ट असेल. म्हणजे कुठल्याही तळागाळात गेलो किंवा कुठल्याही नागरिकाला भेटलो तर त्याच्या मुखात हेच यायला लागलं की छत्रपती छत्रपती. तर छत्रपती ही साधी गोष्ट नाही, ही प्रामुख्याने तुम्हाला मला सांगता येईल. सुनीलजी, या मोर्चाला तेलंगणाचे आमदार सहभागी होणार आहेत असं कळतंय. पूज्य संभाजी भिडे महाराज सहभागी होणार आहेत असं कळतंय. याविषयी सांगा. आणि दुसरा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठीच असणार आहे आणि त्यासोबत असा प्रश्न आहे की शासकीय पातळीवरती जर हे नामांतरणाचं होणार असेल तर ती कशा प्रकारची कशी प्रक्रिया असेल? जसं अभिजितजींनी या ठिकाणी सांगितलं तसं विशेष करून या मोर्चासाठी जे स्वाभिमानी आहेत, छत्रपतींचे प्रेमी आहेत, खास तेलंगणावरनं या ठिकाणी येणार आहेत ठाकूर राजासिंग, ज्यांना भाग्यनगरचा वाघ म्हटलं जातं. आणि या ठिकाणी मुद्दामून एक खेळी करण्यासाठी त्यांच्या बाबतीत पण वक्तव्य अशी केली जात आहेत की बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी मागणी करतायत, ते काय पाकिस्तानात येत आहेत. आणि मग तुम्हाला या भारतामध्ये जे औरंगजेबाची पिलावळ आहे त्याच्या कबरीवर फुलं वाहणारे जे ओवेसी आहे जो, याच्याविषयी तुम्हाला चकार शब्द काढण्याची हिंमत होत नाही. याच कोल्हापूरमध्ये कॉम्रेड पानसरेंचं शिवाजी कोण होता हे एकेरी उल्लेख असणारं पुस्तक आहे. याच्याविषयी यांचं कधी तोंड उचकटत नाही, याच्याविषयी कधी हे बोलत नाहीत. विनोद अनावृत नावाचा एक तथाकथित पुरोगामी शिवाजीचं उदात्तीकरण असं एकेरी पुस्तक लिहितो नावाचं, त्याच्याबद्दल कधी यांची बोलण्याची हिंमत होत नाही. परंतु या ठिकाणी सिलेक्टेड शिवप्रेम दाखवायचं, एखाद्या ठिकाणी त्यांना सोयीस्करित्या जिथं जातीयवाद करता येतो अशा ठिकाणी भूमिका घ्यायची, ह्यांच्या जुन्या खोडीला कोणी बळी पडणार नाही या ठिकाणी. त्यामुळं ज्यावेळेस आम्ही लोकप्रतिनिधींना भेटलो अक्षरशः त्यांनी आम्हाला सांगितलं की इतके दिवस हा मुद्दा आम्हाला खटकत होता की एकेरी नाव आहे ते बदललं पाहिजे आणि तुम्ही याच्यात पुढाकार घेतलाय, सर्वतोपरी आम्ही सहकार्य करू, याच्यामध्ये सहभागी होऊ. या संदर्भातला आवाज विधानसभेमध्ये उठवला जाईल आणि या ठिकाणी जी भूमिका घेतली जाईल, मोर्चाच्या माध्यमातून जी मागणी केली जाईल, सरकारला तो निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पाडू. तो विधानसभेत लक्षवेधी असेल, त्या ठिकाणी औचित्याचा मुद्दा असेल, हे सगळं घेऊन सरकारला नामांतरणाचा प्रस्ताव आणण्यासाठी आम्ही भाग पाडू, अशा प्रकारचं सुद्धा आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं चार लोकांना काय वाटतं हे महत्वाचं नाहीये, ना त्यांच्यात वैचारिक पातळी आता उरलेली आहे, ना त्यांना वैचारिक विरोध करण्याची आता भूमिका शिल्लक राहिलेली आहे. हे आरेतुरेच्या भाषेवर आले, त्यांच्या विरोधात सुद्धा तक्रार दाखल केलेली आम्ही. धमक्या देऊन जर लोकांना या ठिकाणी अशा प्रकारे जर घाबरवत असतील तर घाबरणारं कोणी नाही, ह्याचं उत्तर त्यांनी लक्षात ठेवावं पहिलं. आणि या संदर्भात शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, हिंदुत्वनिष्ठांची जी मागणी आहे, सध्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. अनेक ठिकाणची नावं बदलली आहेत, अनेक ठिकाणची नामांतरणं झालेली आहेत, उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहेत, देशात झालेली आहेत, महाराष्ट्रात सुद्धा झालेली आहेत. त्यामुळं कायद्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर या ठिकाणी 2021 ला सरकारचा एक प्रस्ताव होता, अध्यादेश होता की ज्या ठिकाणी क्रांतिकारक राष्ट्रपुरुष यांच्या नावांचा अवमान होत असेल तर ती नावं तत्काळ हटवण्यात यावीत, बदल करण्यात यावेत. अशा 352हून अधिक गड किल्ले, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारकांची नावं त्यांनी दिलेली आहेत. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा नाव आहे. जर कोणी एकेरी नाव देत असेल तर ते सुद्धा बदललं गेलं पाहिजे असं त्याच्यामध्ये आहे. मग सरकारचाच काढलेल्या अध्यादेशाचं पालन व्हावं आणि त्या ठिकाणी ते नाव बदलण्यात यावं, ही मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहोत. त्यामुळं 17 मार्चला दुपारी 3 वाजता हजारोंच्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहा. आपल्या महाराजांसाठी 1 तास 2 दिवस आपल्याला द्यायचे असं आवाहन मी तुम्हाला हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून करतो, समस्त हिंदूंच्या वतीने करतो, सकल हिंदू समाजाच्या वतीने करतो. याच्यामध्ये सर्व धारकरी, वारकरी, हिंदुत्वनिष्ठ, शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, शिवभक्त सर्वांनी एक हिंदू म्हणून, एक शिवप्रेमी म्हणून सहभागी व्हा असं आवाहन मी आपल्या सर्वांना करतो. बरोबर बरोबर बरोबर. शिवाजी हा एकेरी उल्लेख करणं अतिशय चुकीचं आहे. 1962 ला ही जी चूक झाली ती चूक नंतर कायम शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या लेखनापर्यंत होत गेली. परंतु आता वेळ बदललेली आहे, राष्ट्रपुरुषांचा सन्मान करण्याची वेळ आलेली आहे, युग आलेले आहे. लोकांमध्ये शिवप्रेम, संभाजी प्रेम, छत्रपती संभाजी महाराजांविषयी प्रेम वाटू लागलेलं आहे, अभिमान वाटू लागलेला आहे. खरंच सरकार या सगळ्या गोष्टींची दखल घेईल आणि लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नामविस्तार होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. तुम्ही दोघे हिंदुस्थान पोस्ट मध्ये चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या दोघांचे आभार. धन्यवाद. नमस्कार.